माय बाई सुषमा लय भाग्यवान आज बी तू. खरोखर लय भाग्य जोरदार आहे सुषमा. ती सुनीच्या बाबतींदी पोराच्या बाबतींदी. काकू बसा ना. नाही माय जेव्हा जेव्हा दोघी सासून जेव्हा पाय बर माय सुनीचं पोराचं लग्न झालं तेव्हापासून मैसून कधी माझ्यासोबत जेवण करायला बसली नाही. जशी काही तिला डसतो मी. सविता त्यासाठी सुनीसोबत वागा लागते. तसं विचारून घे माया सुनीले कशी वागतो मी. तर त्यासारखी नाही मी उठली सुटली की चालली हिंडायले. आई जाऊ दे तसं नका म्हणू. सविता काकू बसा. तुमच्यासाठी बी ताट वाढतो मी. बसा मी पण तुमची सुनच आहो. बसा बसा. जाऊ दे बाई त्या सासूले राग येईन अजून. म्हणीन बरोबर जेवणाच्या टाइमावर टपकते म्हणीन सविता. राहू दे त्या सासूच्या तोंडावर वयस नाही पडले. आई आई ना आपल्याकडे स्वयंपाक शिल्लक म्हणा ना तुम्ही काकूले. काकू काय बिना बशाची राहते काय. तुला नाही माहित बबली स्वभाव तिचा. मै मैत्रीण आहे बबली. वाय मग टाक या गोष्टीवर. सुषमा मी तुला सांगायला आली होती. तुला माहित झालं ना मनीषाचं काय झालं. पाहिनो सुलोचनानं हिरींनी ढकलून गेलतं ना मनीषाले. काढलं बाई लोकांनो झाबरून सगळ्यांना मदत केली म्हणते. आणि पोलीस आले बयान दिलं म्हणते मनीषानं. आणि आता सुलोचना फरार आहे. आता शांताबाईच घरी चालली होती मी. वाढ बाई बबली लवकर लवकर वा. हो काकू. मनीषाचे बाबा मला नाही वाटत सुलोचनानं असं केलं असेल म्हणून. ते जाऊ दे आता. तो विषय बंद कर सखूबाई. तुम्हाला सांगतो हे शांताबाईचीच प्लॅनिंग आहे. शांताबाई पहिल्यापासून शकुनाबाईचा राग करते. सुलोचनाचा बी राग करते. नाही तर तुम्हाला सांगतो मी गेली होती ना मनीषाच्या घरी. किती वरवर वरवर करत जाय सुलोचना. स्वतःच्या पोरीपेक्षा बी जास्त. गुलाबजामुन काय केले, भजे कुरड्या पापड सगळं मला खाऊ घातलं. आई कुठे गेली आई. कोण आला. कोण आई. तो मनीषाला कोणी आणलं घरी. कोणतं ते सोडून दिलं मरायसाठी. हा बाबा कोण तुम्ही आणतो नाही मनीषाला घरी. सविता तिच्या नवऱ्याने म्हटलं ना आमच्या घरी राहू द्या म्हणून. मग आपण त्याच्या पुढे जाऊ शकतो काय जवायच्या पुढे. आई एवढी मोठी विहिरीत लोटलो तिच्या जेठानी नाही. अजून तिचा नवरा काही करू शकते. काही तुम्हाला बुद्ध्या तुमच्या भ्रष्ट झाल्या का आई. तुम्हाला काळजी नाही का मनीषाची. आता मरता मरता वाचले ते एवढ्या मोठ्या संकटातून. आणि तुम्ही तिला त्याच्याच घरी सोडून दिला आई. तू तर भल्या गोष्टी करताय मोठ्या मोठ्या. तुला फक्त पोराचीच काळजी आहे. पोरगा शिकवला पोरगा नोकरी लावशी आणि आम्हाला पोरीली आई ते असंच सोडून दिलं वारानी. नाही नाही सविता बेटा असं नको बोलू. तुमची बी काळजी आहे आम्हाला. बाबा काही खोटं बोलू नका तुम्ही. तुम्ही माझ्या आईच्या पुढे एक पाऊल पुढे चालू शकत ना. आई जसं म्हणीन तसंच तुम्ही करता. काही सांगू नका मला तुम्ही. झुटा दिलासा देऊ नका. मनीषाजी बाबा जा तुम्ही घरात. जा मी सांभाळतो तिले. जा तुम्ही. पाहून घे बाबा आईनं जा म्हटलं तर गेले की नाही तुम्ही. मला माहित आहे ना तुमची एक नाही चलत माझ्या आईच्या पुढे. सविता तोंड सांभाळून बोल तू. तुला समजून नाही राहिलं. तुला त्या सासूनं भडकून दिलं सविता. तुला माहित आहे ना पहिल्यापासून शकुनाबाईची त्या सासूची कठोर दुश्मनी आहे म्हणून. तुला माहित आहे काय किती चांगले लोक आहेत ते तर. आणि ते सुलोचना तशी आहे काय. पोरीपेक्षा बी पोरगी सारखी मानते मला ते. मागं पाहिलं नाही काय गुलाबजामुन काय केले भजे होळे काय खोगातले मले. कोण करते देराणीच्या मायसाठी. कोणी करत नाही सविता. आई तुला पहिल्यापासून खायचंच पडते. तुला पोरीच्या जीवाचं नाही पडत. एखादी म्हणते की मनीषा चल तू घरी. तिला प्रेमानं घरी आणते. आता माय घरी सासू सासरे सगळं होणार म्हणून नाही तर मीच घरी घेऊन गेली असती तिले. काय तिचं मन बोलत असेल. तू चिंता नको करू. मी चिंता करतो सगळीची. तू फक्त त्या संसाराची चिंता कर. आपला नवरा आपल्या मुठीत राहायला पाहिजे हे चिंता कर सविता तू. मनीषाचं चांगलंच होते. ते शांताबाई पहिल्यापासून विरोध आणली शकुनाबाईच्या. माहित नाही का तुला. तरी तू त्या सासूची साईड घेऊन राहिली. आम्हाला माहिती आहे ना सगळं काय आहे. आता तुला सांगत नाही सविता आम्ही. आई माझ्या सासूला नाव ठेवू नको तू. माझी सासू त्यापेक्षा बी चांगली वागते माझ्यासोबत. आणि तू काय कशी बोलून राहिली. पोरगी घरी आली तिला विचारपूस करा तू कशी आहेस काय कशी आहेस. मला बी मी काय त्रास सहन करून राहिली.
माझ्या नवरा दुसऱ्या बाईसंग बोलते चालते. माझ्या आईले काही समजत नाही. हिला किती दुःख आहे, लेकर आहे, हिची जिंदगी कशी होईल. सविता, काही सविता सविता करू नको. काही काळजी नाही तुला आमच्या दोघी बहिणीची. तुला फक्त त्या पोराचीच काळजी आहे. कधी पाहिजे तर सावत्र आईसारखं वागतं. कधी समजून सांगत नाही, कधी कोणत्या गोष्टीनं काही बोलत नाही. म्हणशील तर मग भांडणं करतं. सावत्र आई तर म्हणालेच होते, ते तरी बिचारी तिचं कर्तव्य निभवते. आणि तू तर आई पहिल्यापासून आम्हाला शाळा नाही शिकू दिली. मग किती इच्छा होती शाळा शिकायची. शेवटी माझ्या सासूने मला शाळेत टाकलं. आई आज सांगतो तुले, स्वतःहून सांगतो तुले, माझ्या सासू मला शिकवून राहिली, पण तू मला शाळा नाही शिकवलं आणि लग्न करून टाकलं. आणि मनीषाली बी किती म्हटलं मनीषानं, शाळा शिकतो, पैसे नाही, कामाला चल, असं करू करू तू तिचं बी शिक्षण गमावून टाकलं. नाही तर आम्ही किती गोऱ्या गोमट्या पोरी होतो. तू सगळा सत्यानाश करून टाकला आमचा. आणि तू मस्त आता मोकाट हिंडतो फिरतो तू आता. सविता बेटा, कशी बोलून राहिली तू? तशीच बोलून राहिली. पण घे, माझ्या नरातले दिवस राहे तर माझी सासू किती काळजी करते पोरीची. भाजीपाला नेऊ दे, हे करू दे, ते करू दे. त्या आणलं का ते अर्धा किलोची लड्डू तरी करून आणले का माझ्यासाठी? ते नाही, चल माझ्या पोरीसाठी घेऊन, की माझ्या लेकरासाठी आणली आहे. माझी सासू होय तर माझ्या लेकराचा हात काढते. तू तर कधी उभं नाही करत आम्हाला उभं करायला. आज आज मला लय मन दुखलं. मनीषाने ते आणलं नाही. काहीच चिंता नको करू तू मनीषाची बी. आता मीच तिला माझ्या घरी घेऊन जातो. नाही नाही सविता बेटा, मला पोरापेक्षा बी तुमची दोघीची काळजी आहे सविता. काही शिकवू नको तू. काळजी असते तुला तर मनीषाला तर त्याचा सोडून नसतं दिलं. घरी घेऊन आली असते आणि तिला प्रेमाने जीव खाऊ घातलं असतं. 8 दिवस राहून मग विचार केला असता सगळा. अतिच दिसून राहिला आई तुले पोरीची किती काळजी आहे आणि पोराची किती काळजी आहे. पोरीसाठी पैसा नव्हता शिक्षण शिकवायले आणि पोरासाठी कामाला जाऊ पोराला शिकून राहिली तू. त्यापाशी भेदभाव आहे आई पोरीचा पोराचा. सविता बोलू नको काही असं. मग मन दुखते सविता. काही म्हणू नको आई, मन दुखते. ते मन दुखलं असतं तू अशी वागली नसती. काही कामाची नाहीस तू. सविता थांब थांब. काय करू थांबून? सांग काय करू थांबून? आली काय माझ्या घरी तू जवायले? किती दिवसापासून जवायचं मग पटत नाही. म्हटलं काय तर कधीतरी जवळ बुवा काय झालं काय नाही झालं. तशी तर भल्ली करतो तू. लोकांच्या याच्याने हस्तक्षेप आहे सविता काकू सोबत. तर जवायला विचारणं आता. पाहिजे तर राणीच्या कधी नांदी लागेलाय. एखाद्या दिवशी मुळे डोकं भ्रष्ट होऊन जाईल, मरून जाईल मी एक दिवस. मग बदजो तू. सविता सविता बेटा थांब थांब थांब. शांतीने माहित नाही पडलं पाहिजे. झाबरूने 20,000 रुपये दिले म्हणून शकुनाबाईले. तसं झाबरूला सांगितलं नाही पक्क बाबू. त्या बहिणीला माहित नाही पडलं पाहिजे, नाही तर ते पैसे देणारच नाही. पण झाबरूने सांगत. चिंतेचे बाबा कोणत्या विचारात पडले तुम्ही? चिंतेचे बाबा कोणत्या विचारात पडले म्हटलं? काही नाही शांते. मी म्हणून राहिलो आणत होईली भाजीपाला देतो आणून. स्वयंपाक राहिला असेल ना बाबा. तुमच्या पाशी तर पैसे नव्हते काय? आणि मी काय म्हणतो, तुम्ही दवाखान्यात जाऊन कुठे गेले? धावत पळत काय काय पैशाची अरेंजमेंट करायला गेलते काय? नाही शांते, मला कोण देते बाप्पा पैसे? पैशाची मालकीन तर तू आहेस. भेटला का मग? कुठे गेलीस तू? भासून कुठे गेली तुमची आवडीची सुलोचना? पाहिला द्या ना अजून पुरीचं लग्न करून. किती खेप म्हणू तो पप्पू चांगला नाही चांगला नाही. चांगल्या पोरीला फसू नका मनीषाले. चिंताजी बाबा तुम्ही ऐकलं काय? तुम्हाला तर असं वाटते की आपली बायको आपल्या बहिणीची दुश्मनी ना काय? सांगा तुम्हीच वाटे की नाही? आज त्या मनीषाचा जीव असला म्हणून बरं झालं. आणि जीव गेला असता तर सांगा तुम्ही. जीव गेला असता तर लाख रुपये मी भरले. सांगून देता तुमच्या बहिणीले पैसे सांगितले म्हणून ना बायकोनं उसने घेतले लोकांचे. हा शांती देतो म्हणे शकुनाबाई. आणि सारख्या सुद्धा ना म्हणा पुरुष स्टेशनला घेऊन जाते सुनीले. इमानदार असेल तर. तुम्हाला एक सांगतो चिंतेचे बाबा, जेवढं तुम्ही पोलिसाला घुमवसाल तेवढे ते झळतील लेडीज पोलीस तिले. लक्षात ठेवा म्हणा. पण मनीषानं चांगलं नाही केलं. हे सुलोचनाचं नाव सांगितलं. शकुनाबाईला म्हणतो मी हे चांगलंच नाही केलं. मनीषाले म्हणा केस मागं घ्यायला. नाही शकुनाबाईला म्हणतो मी. नाही तर मीच म्हणीन मनीषाले एका घरात राहा लागते देराण्याच्या ठाण्या. चांगला नाही मनीषा हे. चल शकुनाबाईच्या घरी जातो.
मला तर टेन्शन आलं शकुनाबाईचं. पाय बिचारीले माझ्या बहिणीले किती टेन्शन असेल. काय करा, एक पोरगा चांगला एक पोरगा वांगला. मनीषा कसं वाटून राहिलं मनीषा आता? हा पप्पू बरं वाटून राहिलं. थांब मनीषा मी स्वयंपाक करतो. स्वयंपाक म्हणजे काहीतरी बनवतो मी तुझ्यासाठी. नाही नाही पप्पू राहू दे, आई स्वयंपाक करून राहिल्या. आईचा स्वयंपाक झाला की जेवण करीन. मनीषा पाय दाबू का ते मी? नाही नाही पाणी दाबा लागत नाही पप्पू. एवढी सेवा नका करू तुम्ही. मै हजम झाली पाहिजे तुमची एवढी सेवा. मै हजम नाही होणार. अरे पप्पू अरे बरं नंतर येतो. नाही नाही बोल बोल महेश बोल. डायरेक्ट बेडरूम मध्ये बोलावते माणूस. कोण होय कोण नाही, शेवटी बायकोला उठून जायला लागते. नाही नाही चल आपण बाहेर बोलू. चल करा वहिनी आराम करा तुम्ही. पप्पू असे माणसं घरात नाही आणता काय? आपण स्वतः बाहेर जावं होतं. मनीषा करतो आराम कर. पैसेवाला होय तो, पैसे मागायला आला मले. काय करू मनीषा, 10 लाखाचं सोनं घेतलं होतं त्यासाठी, पण ते 10 रुपयाचं सोनं नाही दाखवलं मनीषा. सगळं कर्ज बाजारी झालो मी. कोणता धंदा करतो म्हणतो तर पैसे नाही माझ्यापाशी. आज सांगतो मनीषा तुले मी. मनीषा ते सोनं कुठे ठेवलं कुठे नाही आपल्याला कामात पडेल मनीषा. मी पाणीपुरीचा व्यवसाय करतो म्हणतो, पण पैशाचीच अडचण आहे सगळी. आता तुला दवाखान्याला लागले 1 लाख रुपये शांता मामीचे आहेत. सांग कुठून देऊ मी? मला सांगू नका पप्पू, माझं डोकं नका खाऊ तुम्ही. जाऊ दे मनीषा, माझं ते खाण्याची डोकं फुटून मरून जाईन मी. हो जो तू विधवा मग. नाही नाही पप्पू तुमच्या बायकोवात येणार नाही आम्ही. मी कबूलच नाही करत माझं सोनं आहे म्हणून. मनीषा हे घे बे ढोकळा. आणायला लावला मी शंकरला विकत हॉटेलमधून. आई कालच आणायला लावला आई. मला काय आवडत नाही आई ढोकळा. तुला सांगतो मनीषा, आता माय बाई किती दिवसापासून माझ्या सुलोचना स्वयंपाक करते, मग तू स्वयंपाक करतो. मला काही सुचत नाही बाई स्वयंपाक खोलींनी. तेल मीठ सांडबळ होते बाई माझ्यानं. सांग मनीषा कसा करू मी स्वयंपाक? नाही तर असं कर बाई, पप्पूला हॉटेलातून भाजी आणायला लाव बाई आणि पोळ्या आणायला लाव. आपण घरी जेवण करू. सुलोचना काय मी कुठे गेली तर? नाही तर मनीषा तू आईली बोलावणं नाही तर घरातले कामं करायसाठी. नाही फक्त स्वयंपाकच करीन ती आई. बोलावतं काय? आता तू बसली जाग्यावर, सांग कोण करीन मग. ठीक आहे पाय तुम्ही आईले म्हणून. घे माय तोपर्यंत जरा ढोकळा खाऊन घे. काय करतं मनीषा, तुझ्या हातीत आहे बाई आमच्या घराचं दोरी. आता सगळ्या घराची चाबी तुझ्यापाशी आहे मनीषा. तू आता म्हणशील तर सगळं घर सांभाळल्या जाते, आणि तू म्हणशील तर सगळं घर बिखरल्या जाते मनीषा. सगळी घराची चाबी तुझ्या हाती आहे मनीषा. आमच्यासाठी तर देव असतो मनीषा, देव. नाही नाही असं काही नाही आई, द्या खातो मी. काय माय अजून नाही आली सविता? कुठे गेली तर? आणि सांगत नाही त्यांनी, रागात चालली गेली. मला वाटते त्या पप्पूला बोलायला गेली की काय मनीषाला आणायला गेली, काहीच माहित नाही बाई. आता मी कोणाला फोन करून कोणाला नाही. जाऊ दे आपच येते. माय बाई सविता काय झालं सविता? कोण जाऊन राहिली तू? आई काही नाही आई, आज मी माझ्या आई संग भांडण करून आली. खूप बोलली माझ्या आईली मी. सविता कोण बोलली? काय झालं तुले? मला सांगते ना मग तू काय झालं तर. तू आईले बोलायला गेली काय? कोण सविता? आई पाहिना माझ्या आईनं मनीषाने तिथे सोडून दिलं. लय मन दुखलं आई. माझ्या आईनं आमची पहिल्यापासून काळजीच नाही केली. शाळा नाही शिकू दिली. पोराले कसं शिकून राहिली, पोराले नोकरी लावून राहिली. पहिल्यापासून माझ्या आईने भेदभाव केला. हा सविता ही गोष्ट माहिती नाही आईची. पोरीला हलकं समजते ती आई, आणि पोराले मुसक मन दुखत नाही पोराचं. बरोबर आहे मनीषाने तू आईनं घरी घेऊन जा लागत होतं. म्हटलंच नाही माझ्या आईले. बरं झालं म्हटलं तर सविता, पण तू खाली जीवाचा खाकाना करून राहिली. रडणं बंद करतो अजिबात. लेकरात धरण दे, बंद कर लढणं. आई खरोखर आई मी धन्य आई. तुमच्यासारखे सासू, पण तुमच्यासारखे सासू जर आई सगळ्याला भेटली ना, कोणतीच सुनवाईली संकटात येणार नाही आई. संकट निवारण करीन सासू तुमच्यासारखी. आई खरोखर आई तुम्ही खूप चांगली आई. माझी स्वतःची आईपेक्षा बी तुम्ही आई आई. आज मी सासूले आईचा दर्जा दिला, तसाच नाही दिला आई. आई खरोखर आई खूप उपकार आहे तुमची आई मला सांभाळण्यात. जा आता फ्रेश हो, स्वयंपाक केला मी, जेवण करून घे आणि लेकराला जेवण. कोणत्याच गोष्टीचं टेन्शन घेऊ नको सविता.
अजून तब्येत खराब होऊन जाईल, तुला कॉलेजला जावं लागते. हा बाई, ठीक आहे. पण गे मंडळी, सुनीसोबत चांगलं वागलं ना, सून एक दिवस नाव काढतेस. मै सून दीपा पहिले किती भांडणं करत जाय, पण मी तिच्या संग कधीच नाही तिला सरळ मार्गच दाखवला. आज तिचे डोळे उघडले. आज म्हटलं तिनं आईपेक्षा बी सासू आई आहे. पा तुम्ही पण तुमच्या सुनीसोबत असंच वागा. घरची लक्ष्मी असते ती, तिचं मन कधीच नका दुखवू. अरे तीच आपला सांभाळ करीन चांगल्यानं वांगल्यानं, पण त्याच्यापेक्षा चांगल्यानं करा ना तुम्ही. पा आपापल्या सुनीसोबत सर्व मा बहिणी चांगलं वागा. तुम्हीच म्हणसान की नाही शांताबाई बरोबर आहे तुमचं. करा आजपासून सुरुवात. आणि सुनीनं बी सासूले कधीच त्रास देऊ नये. पा कधीच सासू सुनीचे भांडण होणार नाहीत. छोटे मोठे तर चालूच राहतात. खूप जणांची नावं आलेली आहेत. आपण आज नावं घेऊ, त्यांना पण खुशी वाटेल. लताताई चापके, मंगरुळपीर, पूजाताई सोहितकर, रंजनाताई इंगोले, पुष्पा पांडे, साईनगर अमरावती, आर्या वानखडे अमरावती, स्मिता मून गडचंदूर, अमोल पोटे, वंदना गावंडे, नर्मदा जालिंदर बेडके, विद्या कचरे गेवराई बीड जिल्हा, सुवर्णा मोटे, श्वेता गावंडे नागपूर. चला मग भेटू आपण नवीन विषयासोबत नवीन भागात. आणखी विद्यार्थी व्हिडिओसाठी नावं टाका. भेटू आपण नवीन विषयासोबत.